गुड मॉर्निंग गाईज. आता आपल्याला बघायचं, लास्ट टाइम आपण काय बघितलं, ELP टू ट्रान्सफर ब्लॉक ऑफ डेटा फ्रॉम वन मेमरी लोकेशन टू अदर मेमरी लोकेशन, राईट. तर आता बघायचं आपल्याला सब रूटीनची कन्सेप्ट बघायची. तर सब रूटीनच्या कन्सेप्टमध्ये अगोदर त्याच्यासाठी आपल्याला डिले सब रूटीनचं जे प्रोग्राम आहे ते करायचं होते. तर त्याच्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सब रूटीन बघूया आपण काय आहे ते. तर सबरूटीनमध्ये बघा, तर सबरूटीनचा अर्थ काय बघूयात. पहिला आहे, अ सबरूटीन इज अ ब्लॉक ऑफ इन्स्ट्रक्शन रिटर्न सेपरेटली फ्रॉम द मेन प्रोग्राम टू परफॉर्म अ फंक्शन दॅट ऑकर्स रिपीटेडली इन द मेन प्रोग्राम. सबरूटीन केव्हा कॉल करतं, जे मायक्रोप्रोसेसर, जेव्हा एखादा मायक्रोप्रोसेसरचा जर मेन प्रोग्राम चालू असेल आणि काहीतरी इंटरप्ट आला तर ते काय करतं, तर आणि त्याला जर मेन प्रोग्राम जर ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी सेपरेट एक मेमरी लोकेशन असतं सबरूटीनचं. मग ते लगेच काय करतं, एक कॉल इन्स्ट्रक्शन म्हणजे सबरूटीन कॉल करतं आणि थोड्या वेळासाठी मेन मग जोपर्यंत ते मायक्रोप्रोसेसर त्याचा मेन प्रोग्राम करतं तोपर्यंत ते जे सबरूटीन आहे, राईट, तर ते सबरूटीन आहे ना, ते सबरूटीननुसार ते जे मेन इंटरप्ट आलेले ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतं वन बाय वन. आणि जर सॉल्व झालं तर रिटर्न टू नेक्स्ट मेमरी लोकेशनला येऊन जातं आणि तोपर्यंत मग मायक्रोप्रोसेसरला कळतं की प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे. आणि मग ते नेक्स्ट त्याचं जे मेन म्हणजे याच्या सबरूटीनमुळं काय होतं, त्याच्या मेन प्रोग्रामवर इफेक्ट होत नाही. थोड्या वेळासाठी तो सबरूटीन कॉल करतो. कॉल केल्यानंतर सबरूटीन ते चेक करतं काय इंटरप्ट आहे ते, आणि जर इंटरप्ट सॉल्व झाला तर ते रिटर्न येईपर्यंत मायक्रोप्रोसेसर त्याचं ते काम करतं. आणि जेव्हा रिटर्न सबरूटीनकडनं रिटर्न इन्स्ट्रक्शन आले तर ते मायक्रोप्रोसेसर काय करतं, तर तो मेन प्रोग्राम थोड्या वेळासाठी हे करतो आणि मग ते जिथून ते इंटरप्ट आलं आहे त्याला ते आउटपुट देऊन टाकतं. ओके, म्हणजे सॉल्व करून टाकतं थोडक्यात, असं आहे. तर बघूया पहिलं काय, अ सबरूटीन इज अ ब्लॉक ऑफ इन्स्ट्रक्शन रिटर्न सेपरेटली फ्रॉम द मेन प्रोग्राम टू परफॉर्म फंक्शन दॅट ऑकर रिपीटेडली इन द मेन प्रोग्राम. म्हणजे मेन प्रोग्राम म्हणजे जर एखादं इन्स्ट्रक्शन जर रिपीट होत असेल त्याच्यासाठी मायक्रोप्रोसेसर सबरूटीन कॉल करतो. ओके, द स्मॉलर प्रोग्राम फॉर द पर्टिक्युलर टास्क रिटर्न अँड स्टोअर्ड सेपरेटली फ्रॉम द मेन प्रोग्राम इज कॉल्ड सबरूटीन. म्हणजे काय, जे छोटे छोटे प्रोग्राम आहेत ते पर्टिक्युलर टास्कचे ते रिटर्न करण्यासाठी जे मेन प्रोग्राम काय म्हणजे मेन प्रोग्रामपासून रिटर्न करण्यासाठी एक सेपरेट मेमरी दिलेली असते, त्याला बोलतात सबरूटीन. क्लिअर. नंतरची कन्सेप्ट आहे, द कन्सेप्ट ऑफ सबरूटीन इज यूज टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ स्मॉलर प्रोग्राम फॉर द सेम टास्क इन द डिफरंट पार्ट ऑफ द मेन प्रोग्राम. म्हणजे मेन प्रोग्राममध्ये हे जे छोटे छोटे प्रोग्राम आहेत म्हणजे थोडक्यात इंटरप्ट सॉल्व करण्यासाठी, तर ते टाळण्यासाठी सबरूटीन प्रोग्राम असतो. म्हणजे सेम टास्क म्हणजे रिपीट म्हणजे जोपर्यंत तुमचा जो इंटरप्ट सॉल्व होत नाही, स्मॉल प्रोग्रामचं जे आउटपुट येत नाही तोपर्यंत ते रिपीट प्रोसेस होत राहते. तर ती टाळण्यासाठी ते सबरूटीन प्रोग्राम आहे. ओके, म्हणजे सबरूटीन असतं. मग द सबरूटीन कॅन बी इनवोक्ड बाय द मेन प्रोग्राम. म्हणजे सबरूटीनसाठी मेन प्रोग्राम जे आहे तर मेन प्रोग्राम हे सबरूटीनला रिक्वेस्ट करतो. इनवोक म्हणजे रिक्वेस्ट करतो, राईट. व्हेनेवर रिक्वायर्ड, जेव्हा म्हणजे मेन प्रोग्राम काय, जेव्हा सबरूटीनची आवश्यकता आहे तेव्हा सबरूटीन कॉल करतं मेन प्रोग्राम. म्हणजे कॉल करतं म्हणजे थोडक्यात रिक्वेस्ट करतं, राईट. म्हणजे द कॉल इन्स्ट्रक्शन इज यूज टू कॉल द सबरूटीन वाय रिटर्न इन्स्ट्रक्शन इज यूज टू रिटर्न फ्रॉम इट. म्हणजे काय करतं, मायक्रोप्रोसेसरला जर एखादा इंटरप्ट आला ते सबरूटीन कॉल करायचं असेल तर कॉल इन्स्ट्रक्शननुसार सबरूटीन कॉल करतं. आणि जर ते इंटरप्ट सॉल्व झालं तर ते काय करतं, रिटर्न इन्स्ट्रक्शननी मेन प्रोग्रामला म्हणजे रिझ्यूम होतं. ओके, आता द डायग्राम शोज द प्रोसेस ऑफ कॉलिंग अँड रिटर्निंग फ्रॉम द सबरूटीन. आता ही जी वरची डायग्राम आहे त्याच्यामध्ये बघा मेन प्रोग्राम दिलं आहे, नंतर मेन प्रोग्राम सॉल्व झालं तर सबरूटीन कॉल केल्यानंतर एक सेपरेट राईट साईडला काय एक मेमरी दिले, त्याचे सबरूटीन म्हणजे पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप असं सॉल्व होतं. आणि सॉल्व झालं रिटर्न झालं की त्याच्यात नेक्स्ट मेमरी लोकेशन आहे जिथं कॉल केलं आहे तिथं रिटर्न येतं. आणि नंतर नेक्स्ट प्रोग्राम, नंतर पुन्हा जर सबरूटीन कॉल केलं तर पुन्हा जे सबरूटीन कॉल आहे त्याच्या नेक्स्ट मेमरी लोकेशनपासनं ते काय करतं, ते सगळं चेक करतं.
इंटरप्ट म्हणजे सॉल्व करतात तो प्रोग्राम, राईट. सेम आता याच्यामध्ये नंतर बघा, व्हेन द कॉल इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड द कंटेंट ऑफ प्रोग्राम काउंटर इज सेव्ह टू स्टॅक, राईट. जेव्हा कॉल इन्स्ट्रक्शन काय होते, जेव्हा कॉल इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते तेव्हा जे मेन प्रोग्रामचं हे आहे, मेन प्रोग्रामचं जे ॲड्रेस आहे ते प्रोग्राम काउंटरला काय होतं, सेव्ह, म्हणजे प्रोग्राम काउंटरच्या जे स्टॅकला आहे तर तिथं म्हणजे प्रोग्राम काउंटरचा ॲड्रेस आहे तो स्टॅकला सेव्ह होता. अँड व्हाईल रिटर्न द इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड ॲट द एंड ऑफ सबरूटीन द कंटेंट ऑफ स्टॅक इज रिसीव्ह टू PC. म्हणजे नंतर काय होतं, जर काय होतं की रिटर्न इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली तर जे स्टॅकला जे प्रोग्राम काउंटरचा ॲड्रेस एक स्टोअर केलं होतं टेम्पररी, तो बॅक टू प्रोग्राम काउंटरला सेव्ह होतो, राईट. नंतर आहे डिले सबरूटीन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला डिले म्हणजे एखादं जर प्रोसेस करायचं असेल तर एखादं जर आपल्याला त्याच्यासाठी किती डिले आपल्याला क्रिएट करायचं ते करता येतं. मग याच्यामध्ये डिले सबरूटीन इज यूज टू प्रूव्ह द डिझायर्ड डिले बिफोर इश्युईंग द कंट्रोल सिग्नल बाय द मायक्रोप्रोसेसर. आता डिले सबरूटीन काय करतं, आता मायक्रोप्रोसेसर मेन प्रोग्राम करतो, राईट. आणि सबरूटीन नंतर डिले सबरूटीन म्हणजे काय, त्याला मेन प्रोग्राम करायचा तो डिले देऊ शकतो की एवढ्या वेळेत काय करायचं, ह्या डिलेमध्ये तो प्रोग्राम झाला पाहिजे. मग तेवढ्या वेळापुरतं हे मायक्रोप्रोसेसर नंतर वेट करायची गरज नाही, तर त्या वेळेला मग ते म्हणजे काय होतं, रेडी होतं ते रिटर्न इन्स्ट्रक्शन घ्यायला, लाईक दॅट. मग काय याच्यामध्ये बघा, द डिले सबरूटीन इज यूज टू प्रोव्हाइड द डिझायर्ड डिले बिफोर इश्युईंग द कंट्रोल सिग्नल बाय द मायक्रो कम्प्युटर. क्लिअर. नंतरची स्टेप, टू जनरेट अ डिले अ फ्यू रेजिस्टर ऑफ मायक्रोप्रोसेसर आर लोडेड विथ अ डिझायर्ड नंबर अँड देन डिक्रिमेंटेड टू 0. तर याच्यासाठी काय करायचं, आपल्याला रजिस्टर वापरलं, काही रजिस्टर त्याच्यामध्ये काय केलं, डिझायर डिले व्हॅल्यू काय लोड केली जाते आणि नंतर डिक्रिमेंट करून ती 0 केले जाते. तर डिले टाईम डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ नंबर्स लोडेड इन द रजिस्टर. जे डिले टाईम आहे ते कशावर डिपेंड असतं, जे रजिस्टर लोड केलेले आहे जेवढ्या नंबर त्याच्यावर डिपेंड करतं, ओके. तर आता हे झालं सगळं सबरूटीनचं. तर आपल्याला यायचं आहे प्रोग्रामकडे. म्हणजे सबरूटीन किंवा कॉल करतं मायक्रोप्रोसेसर, थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा हे मेन प्रोग्राम चालू असेल, काही इंटरप्ट आला किंवा छोटे मोठे प्रोग्राम जर त्याला हे करायचेच आहे, त्याच्यासाठी एक सबरूटीनचं स्पेशल मेमरी दिलेलं असते सॉल्व करण्यासाठी. क्लिअर. तेव्हा राईट. नंतर आता आपल्याला बघायचं आहे की डिले सबरूटीनच्या काही कन्सेप्ट आहेत. म्हणजे आपल्याला डिले कसं क्रिएट करता येतो, तर म्हणजे कसं त्याच्यामध्ये आपल्याला डिले जो सबरूटीन डिले आहे, डिले म्हणजे थोडक्यात टाईम डिले, तो कसा आपल्याला कॅल्क्युलेट करता येत, त्याच्यासाठी काही कन्सेप्ट आहेत ते बघूयात. आता मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर, याच्यावर कधी कधी प्रॉब्लेम पण येतो. तर आता आपण बघूया मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ मायक्रोप्रोसेसर 8085 इज, आता 3 मेगाहर्ट्झ आपल्याला माहीत आहे, राईट. मग त्याच्यावरून फ्रिक्वेन्सी आहे, तर आपण त्याच्यावर टाईम पिरियड काढूया टी स्टेटचं. मग टी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एफ, दॅट इज 1 डिवायडेड बाय 3 × 10⁶ म्हणजे त्याचं जर आपण कॅल्क्युलेट केलं ते येतं 0.333 × 10⁻. आता डिनॉमिनेटरला 10⁶ आहे, तर न्यूमरेटरला गेल्यावर 10⁻⁻6 होतं. म्हणजे काय होणार, इज इक्वल टू 0.33 मायक्रोसेकंड. क्लिअर. म्हणजे ते टी स्टेटचा जो आहे ते होतं 0.33 मायक्रोसेकंड. मग आता आपण बघूया काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, म्हणजे रजिस्टर पेअरसाठी त्याला किती स्टेट लागतात. मग कारण आपल्याला पुढच्या प्रोग्राममध्ये लागणार आहे रजिस्टर आणि रजिस्टर पेअर, म्हणून ते टी स्टेट घेणं खूप गरजेचं. आता MVI B डेटा, MVI C घ्या, MVI D घ्या, A घ्या, वॉट एव्हर इट मे बी, आणि डेटा घ्या. तर त्याला किती आपण त्याच्यामध्ये कुठे शिकलो बघा, टी स्टेट, मशीन काय इन्स्ट्रक्शन सायकल, नंतर मशीन सायकल, याच्यामध्ये शिकलो बघा एक्झिक्यूट सायकलमध्ये. त्याच्यामध्ये टी स्टेट किती लागतात, MVI B डेटासाठी लागतात 7 टी स्टेट, राईट. आणि नंतर आहे DCR Bसाठी लागते इन्स्ट्रक्शनसाठी 4 स्टेट. असं कधी कधी प्रोग्राममध्ये पण मेन्शन केलं जातं. आणि JNZ जे आहे त्याच्यासाठी जेव्हा रिपीट प्रोसेस होतं, जम्प इफ नॉट 0 इन्स्ट्रक्शन, जेव्हा ही कंडिशन जम्प इफ नॉट असं येतं,
तर याच्यामध्ये डिले सबरूटीनचे जे कन्सेप्ट आहे ते बघूया आता. याच्यामध्ये आपण लास्ट काय बघितलं की जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याच्याची 8085 मायक्रो प्रोसेसरची ती आहे 3 मेगाहर्ट्ज. मग याच्यावरून आपल्याला जे टी स्टेट म्हणजे टाईम पिरियड मिळतं की 1/f म्हणजे 1/3 × 10⁶ इज इक्वल टू 1 म्हणजे मग काय होतं की 1/3 म्हणजे काय होतं 0.33 आणि जे डिनॉमिनेटरला 10⁶ आहे मेगाहर्ट्ज म्हणजे ते वर गेल्यावर 10⁻⁶ होते. दॅट इज मायक्रोसेकंड म्हणजे काय येणार 0.33 मायक्रोसेकंड. आता काही ज्या गोष्टी आपल्याला इन्स्ट्रक्शन लागणार आहे त्याच्या टी स्टेट आपण लास्ट टाईम शिकलो बघा. टी स्टेट मग इन्स्ट्रक्शन सायकल नंतर एक्झिक्यूट सायकल राईट. तर त्याच्यासाठी किती टी स्टेट लागतात हे लक्षात असणं गरजेचं आहे. किंवा जेव्हा आपल्याला एखादा प्रॉब्लेम विचारला जाईल तेव्हा किती स्टेट आहेत काय त्या इन्स्ट्रक्शनमध्ये दिलं जातं. ओके. तर आता आपण बघूयात की पहिले जी MVI-B डेटा किंवा MVI-C डेटा MVI-D असे जे इन्स्ट्रक्शन आहेत इमिडिएट ॲड्रेसिंगच्या तर त्याला 7 टी स्टेट लागतात. ओके. नंतर जे DCR-B DCR-DA DCR-E अशा ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्याच्यासाठी 4 टी स्टेट लागतात. नंतर जी JNZ आहे जम्प इफ नॉट 0 तर याच्यासाठी जेव्हा ही प्रोसेस रिपीट होते जम्प इफ नॉट 0 जेव्हा रिपीटेड होते लूपमध्ये फिरते तर तेव्हा लागतं त्याला 10 टी स्टेट. आणि जर खाली आलं जर जम्प इफ 0 जर झालं राईट 0 जर झालं की त्याला लागतात 7 स्टेट. ओके टी स्टेट. हे झालं पेअरसाठी म्हणजे जेव्हा रजिस्टर आपण म्हणजे रजिस्टरमध्ये जेव्हा डिले क्रिएट करतो डिले सबरूटीन त्याच्यासाठी हे टी स्टेट आवश्यक आहे. आता जर जेव्हा आपण रजिस्टर पेअर वगैरे घेतो तर तेव्हा किती टी स्टेट लागतात ते बघूया. आता LXI-D डेटा म्हणजे LXI-B म्हणा LXI-H म्हणा तर त्याच्यासाठी जे टी स्टेट लागतं ते असतं 10 टी राईट 10 टी स्टेट लागतात. नंतर डिक्रिमेंट रजिस्टर पेअर म्हणजे कोणतेही असो DE असो HL असो DC असो तर त्याला लागतात 6 टी स्टेट. नंतर आहे MOV-AD म्हणजे ज्या रजिस्टर ॲड्रेसिंग मोडचे ज्या इन्स्ट्रक्शन आहेत तर त्याला 4 टी स्टेट लागतात. आणि नंतर जे OR-Bच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्याला पण 4 टी स्टेट लागतात. आणि पुन्हा जे JNZची जी हे आहे काय इन्स्ट्रक्शन आहे त्याला म्हणजे जेव्हा प्रोसेस रिपीट होते त्याला 10 टी स्टेट लागतात. आणि रिटर्न म्हणजे नंतर जी प्रोसेस जम्प इफ नॉट 0 जर असेल लूपमध्ये फिरत असेल तर 10 लागतात. आणि जम्प इफ 0 जर झाला तर 7 टी स्टेट लागतात. ओके. आणि याच्यामध्ये टोटल टाईम डिले जर आपल्याला काढायचा असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर टोटल टाईम डिले आउटसाईड द लूप प्लस टोटल टाईम डिले इनसाईड द लूप. आर यू गेटिंग इट. म्हणजे हा फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे ते आय रिपीट वन्स अगेन. टोटल टाईम डिले इज इक्वल टू टोटल टाईम डिले आउटसाईड द लूप आणि प्लस टोटल टाईम डिले इनसाईड लूप. हे लक्षात ठेवायचं आठवणीने राईट. तर आता येऊया आपण मेन प्रोग्रामकडे. आता प्रोग्रामकडे जाणून घेऊया. तर प्रोग्राम तर आहे पहिलं ALP फॉर डिले सबरूटीन युझिंग 1 रजिस्टर. एक रजिस्टर वापरून डिले सबरूटीन कसं क्रिएट करता येतं ते बघूयात. आता याच्यामध्ये बघा अल्गोरिदममध्ये पहिली स्टेप काय स्टार्ट. नंतर आपण याच्या नंतरची स्टेप आहे मूव द इमिडिएट व्हॅल्यू इन रजिस्टर B म्हणजे जर आपल्याला डिले क्रिएट करायचं आहे किती नंबरचा क्रिएट करायचं आहे त्याच्यावर डिपेंड करतं. आणि ते हेक्साडेसिमल नंबरमध्ये असणार आहे. मग त्याला ते आपल्याला डिले जर काढायचा असेल तर त्याला नंतर कॅल्क्युलेशनसाठी डेसिमल नंबर सिस्टीममध्ये कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके. मग त्याच्यासाठी आपण ते डिले काउंट कन्सिडर करू. काय मूव द इमिडिएट व्हॅल्यू इन रजिस्टर B. रजिस्टर B घ्या रजिस्टर C घ्या काही घ्या. आता आपण प्रोग्राममध्ये रजिस्टर B घेतले राईट. नंतर काय करायचं तर जी व्हॅल्यू घेतली त्याला एक म्हणजे डिक्रिमेंट करत राहायचं. म्हणजे काय डिक्रिमेंट द कंटेंट ऑफ रजिस्टर B बाय 1 म्हणजे ती व्हॅल्यू काय करायचं कंटेंट 1ने डिक्रिमेंट करायचं. नंतर काय करायचं आता हे थोडक्यात डिलेचा काउंटच आहे. नंतर काय जम्प इफ Z इज इक्वल टू 0 म्हणजे जम्प इफ नॉट 0 म्हणजे जम्प इफ नॉट 0 ही कन्सेप्ट घ्यायची. नंतर देन गो टू स्टेप 3 म्हणजे हे लूपमध्ये जायचं की जम्प इफ नॉट नंतर रिपीट करायचं. काय करायचं डिक्रिमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर B बाय 1 नंतर जम्प इफ नॉट जोपर्यंत जी काउंट व्हॅल्यू आहे जोपर्यंत जी आपण डिलेची काउंट व्हॅल्यू दिलेली आहे
जो 0 होत नाही तोपर्यंत ती प्रोसेस रिपीट अँड रिपीट करायची, राईट. नंतर जम्प इफ 0 झाला अदरवाईज तर रिटर्न टू मेन प्रोग्राम असं द्यायचं. ओके, तर आता आपण येऊया. ते झालं सगळं अल्गोरिदम. जस्ट लाईक मग फ्लो चार्ट तयार करायचं. मग फ्लो चार्ट काय करणार, ते एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम. काय पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम, दॅट इज कॉल्ड फ्लो चार्ट. तर फ्लो चार्टमध्ये काय येणार, पहिलं येणार स्टार्ट, नंतर सेम जे पहिलं लिहिलेलं आहे मूव द इमिडिएट व्हॅल्यू इन रजिस्टर. आता याच्यामध्ये मी इमिडिएट व्हॅल्यू लिहिली, मेन्शन केली. तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणती FF 8 बीट कोणती घेऊ शकता. 10 घ्या, 11 घ्या, FF घ्या, वॉट एव्हर इट मे बी. आपल्याला जसा डिले क्रिएट करायचा आहे त्याच्यानुसार व्हॅल्यू घ्यावी लागेल. ओके, नंतर डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर B by 1, म्हणजे ते त्याच्यानुसार एकने काय करायचं, डिक्रीमेंट करायचं, म्हणजे रजिस्टर Bचा कंटेंट. कारण आपण ॲज अ म्हणजे इमिडिएट व्हॅल्यू कशामध्ये घेतली, रजिस्टर Bमध्ये, राईट. नंतर लूप काय, जम्प इफ नॉट 0, म्हणजे जम्प इफ नॉट 0 जर येस असेल तर देन गो टू नाही रिपीट द स्टेप, म्हणजे कुठं जायचं, म्हणजे डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर B by 1 असं जायचं आणि पुन्हा रिपीट असं लूप करायचं. आणि जर जम्प इफ 0 झाला तर नो झालं की पुन्हा रिटर्न टू मेन प्रोग्राम असं रिटर्नचं सिम्बॉल द्यायचं. ओके, तर आता आपण येऊया मेन प्रोग्रामकडे. आता प्रोग्राममध्ये बघा तर सेम प्रोग्राम आहे. याच्यामध्ये लिहिलं मेमरी ॲड्रेस, मशीन कोड, लेबल, न्यूमॉनिक, ऑपरँड आणि कमेंट. क्लिअर. आता हे झाल्यानंतर हां, तर याच्यामध्ये काय बघूयात आता आपण की मेमरी ॲड्रेस, नंतर मशीन कोड, लेबल, न्यूमॉनिक्स, ऑपरँड आणि कमेंट. आता पहिलं जे मेमरी ॲड्रेस आहे ते मेमरी ॲड्रेस घेऊयात. आता आपण पहिलं मेमरी ॲड्रेस बघा C000H. नंतर त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन नंतर लिहिली MVIB, इथं रजिस्टर B घेतलं आणि जी काउंट व्हॅल्यू दिली सपोज 10H हेक्साडेसिमलमध्ये, म्हणजे याचा अर्थ ऑपरँड आहे, म्हणजे कमेंट आहे मूव द व्हॅल्यू 10H ऑफ रजिस्टर B. आपण FF जास्तीत जास्त FFपर्यंत घेऊ शकतो. क्लिअर. रजिस्टर B कारण 8 नंबर आहे, 8 बीट म्हणून. तर आता ही किती बाईट इन्स्ट्रक्शन, इट इज अ 2 बाईट इन्स्ट्रक्शन. पहिला याचा जो MVIBचा ऑफ कोड आहे 06 आणि 10 इमिडिएट व्हॅल्यू, राईट. म्हणजे 2 मेमरी ॲड्रेस लागतील याला. नेक्स्ट मेमरी ॲड्रेस असेल C00, म्हणजे याच्यासाठी कोणकोणते 000 आणि C000 आणि C001. नंतर नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे C002H, राईट. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे DCRB, म्हणजेच काय, डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर B by 1, राईट. आणि मग याला इट इज ओनली 1 बाईट इन्स्ट्रक्शन आणि याचा जो ऑपकोड आहे तो 05 आहे. आणि आता याच्यानंतर इट इज ओनली 1 बाईट इन्स्ट्रक्शन, राईट. याच्यानंतरचं मेमरी ॲड्रेस आहे C003H, म्हणजे काय याच्यामध्ये, तर ते आहे त्याच्यासाठी. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे JNZ, म्हणजे जम्प इफ नॉट 0, म्हणजे त्याला लेबल ऑपरँड दिले लूप, राईट. मग काय करणार, जम्प इफ नॉट 0, म्हणजे Z इज इक्वल टू 0, देन गो टू लूप, म्हणजे लूपला जम्प करायचं. मग लूप कुठे आहे, ते आहे वर, म्हणजे ते कुठं, त्याचा जो एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे तो आहे C002, राईट. मग नेमकं इथे JNZ इज 3 बाईट इन्स्ट्रक्शन. मग त्याचं हां, तर याच्यामध्ये काय आहे की मेमरी ॲड्रेस पहिलं घेतलं. पुन्हा एकदा रिपीट करूया, सॉरी थोडं इंटरप्शन आलं होतं. मेमरी ॲड्रेस, मशीन कोड, लेबल, नंतर न्यूमॉनिक्स, ऑपरँड आणि कमेंट. तर याच्यामध्ये पहिला मेमरी ॲड्रेस आहे C000H. नंतर पहिली इन्स्ट्रक्शन आहे MVIB आणि त्याच्यासाठी आपण इमिडिएट व्हॅल्यू म्हणजे दिली 10, म्हणजे ते काउंट व्हॅल्यू आहे ती डिलेसाठी आपण. त्याचं कमेंट आहे मूव द व्हॅल्यू 10H टू रजिस्टर B. त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम 8 बीट आहे म्हणून आपण काय FFपर्यंत लिहू शकतो शेवटचं, राईट. तर याच्यानंतर ही इट इज 2 बाईट इन्स्ट्रक्शन MVIB आणि डेटा. तर त्याच्यासाठी 2 मेमरी ॲड्रेस लागतील, दॅट इज C000 आणि C001, राईट.
नंतर हे याचं MVIBचा अपकोड आहे 06 आणि 10 हा आपण इमिडिएट व्हॅल्यू घेतले. नंतरचा मेमरी ॲड्रेस आहे C002H. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे DCRB, दॅट इज त्याचा कमेंट आहे डिक्रीमेंट कंटेंट ऑफ रजिस्टर B by 1, राईट. आणि याचा जो अपकोड आहे तो आहे 05. इट इज ओनली 1 बाईट इन्स्ट्रक्शन, राईट. नंतरची मेमरी ॲड्रेस आहे C003H. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे JNZ लूप, म्हणजे JNZचं जम्प इफ नॉट 0, म्हणजे जम्प इफ Z इज इक्वल टू 0 देन गो टू स्टेप देन गो टू लूप, म्हणजे हे रिपीट लूपमध्ये फिरायचं आहे जोपर्यंत काउंट व्हॅल्यू जी आहे आपण दिलेली ती 0 होणार नाही तोपर्यंत. मग कुठं जम्प होतं लूपमध्ये, त्याचा एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस बघा C002H, राईट. म्हणजेच काय, मग त्याच्यासाठी आपण आणि JNZ आहे 3 बाईट इन्स्ट्रक्शन. मग त्याचं पहिलं आपण मेमरी एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस दिला त्याला C003H. नंतर काय दिलं, नंतर त्याचा अपकोड दिला C2. नंतर जिथं जम्प झाला त्याचा एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस तो आहे C002, म्हणजे अगोदर लोअर बाईट ॲड्रेस लिहितो 02 आणि नंतर हायर बाईट ॲड्रेस दॅट इज C0. इट इज अ 3 बाईट इन्स्ट्रक्शन. नंतर जर जोपर्यंत लूप कंप्लीट नाही होणार तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपली जी काउंट व्हॅल्यू आहे जोपर्यंत 0 नाही होणार ते लूपमध्ये फिरत राहणार आहे, राईट. आणि नंतरचं एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C006H. आणि ते नंतरची इन्स्ट्रक्शन आहे रिटर्न, दॅट इज अदरवाईज म्हणजे रिटर्न टू मेन प्रोग्राम. आणि याचा जो अपकोड आहे तो आहे C9, राईट. तर आपण काय करूयात, तर आता ह्याच्यावरनं डिले म्हणजे टाईम डिले, टोटल टाईम डिले कसं कॅल्क्युलेट करतात ते आपण बघूयात. तर आपण लास्ट टाईम हे दिलं की बघितलं की सॉरी ते याच्यामध्ये बघा टी डे झालं तर ॲक्च्युली तो डिले आहे, राईट. तर तो डे झाले तर डिले आहे तिथं करेक्शन नंतर समजून घ्या. टी डिले म्हणजे टोटल टाईम डिले इज इक्वल टू टाईम आउटसाईड द लूप प्लस टोटल टाईम इनसाईड द लूप असं आहे. मग आता आउटसाईड द लूप म्हणजे काय, जे MVI आहे B. तर लास्ट टाईम आपण याच्या अगोदर बघितलं बघा किती टी स्टेट लागतात. तर आउटसाईड द लूपसाठी जे टी स्टेट लागणार आहे ते आहे 70 नंतर प्लस, आणि इनसाईड द लूप म्हणजे DCRBसाठी 4 आणि JNZसाठी 10. म्हणजे जोपर्यंत रिपीट प्रोसेस होतं तोपर्यंत काय ते लूप हे येतं, राईट. म्हणजे दॅट इज ते 14T. आणि नंतर किती दिलं आहे आपण, किती टाईम दिलं आहे, म्हणजे डिले दिलं आहे बघा 10H. आणि हे हेक्साडेसिमलमध्ये. तर राईट साईडला बघा 10H दिलं तर इट इज इन इट्स डेसिमल इक्वॅलंट. मग डेसिमल इक्वॅलंट बघितलं आपण, म्हणजे 10 तर 10⁻², म्हणजे त्याचं हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 16च्या पॉवर घेतले जाते 16⁻0 16⁻1. मग 0 मल्टिप्लाइड बाय 1 इज 0 आणि त्याचा ॲन्सर आलं 16. म्हणजे म्हणून आपण 14 म्हणजे लूप म्हणजे कितीदा आपण 10 व्हॅल्यू दिली तोपर्यंत तो लूपमध्ये रिपीट फिरत राहील, क्लिअर. म्हणून आपण काय केलं 14T मल्टिप्लाइड बाय 16. आणि नंतर जेव्हा रिटर्न प्रोग्रामला येईल रिटर्नला नंतर ते काय येणार -3T. म्हणजे ते नंतरचे जेव्हा ते सगळं लूप सॉल्व झालं तर नंतर काय येतं त्याला 7 टी स्टेट लागतं, म्हणून -T 10 म्हणजे 10 मायनस म्हणजे हे दिस जे टी स्टेट -3T स्टेट असं आपल्याला लागणार आहे, कारण ते रिटर्न प्रोग्राम झाल्यानंतर 30 स्टेट लागतात. ओके. नंतर बघूयात आपण किती होतात. मग 14T मल्टिप्लाइड बाय 16 ते येतात 224T -3. मग काय येणार 221T. आणि मग काय झालं प्लस 70 म्हणजे 228T. मग ते सगळं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला किती टाईम मिळतं, दॅट इज टाईम डिले क्रिएट होतं 75.9 मायक्रोसेकंद एवढं, क्लिअर. हे असं आहे, असं टाईम डिले आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. तर आता हे झालं प्रोग्राम म्हणजे डिले सबरूटीन प्रोग्राम, म्हणजे डिले सबरूटीन युजिंग 1 रजिस्टर. आता नेक्स्ट बघूया डिले सबरूटीन युजिंग रजिस्टर पेअर, राईट. तर ALP फॉर डिले सबरूटीन युजिंग रजिस्टर पेअर. तर याच्यामध्ये पहिले याचा अल्गोरिदम बघूयात आता आपण. तर याचा अल्गोरिदम आहे, तर याचं जे अल्गोरिदम आहे ते अल्गोरिदम बघूयात आपण काय ते. तर अल्गोरिदममध्ये आहे पहिलं स्टार्ट, नंतर आहे लोड,
म्हणजे लोड डी पेअर विथ एफ 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 एच व्हॅल्यू. आपण काही पण घेऊ शकतो, 16 बिट व्हॅल्यू घ्यायची, मग त्याच्यानुसार तेवढं काय आपलं हे क्रिएट होणार आहे, टाईम डिले क्रिएट होणार आहे, म्हणजे तेवढं लूपमध्ये फिरणार आहे डिलेसाठी. ओके, म्हणजे याच्यामध्ये बी पेअर बी सी पेअर घेऊ शकतो, डी पेअर घेऊ शकतो. ओके, म्हणजे काय लोड डी पेअर विथ एफ एफ एच व्हॅल्यू. नंतर डिक्रीमेंट डी पेअर बाय 1. आता जी डिक्रीमेंट आहे ती बघूयात काय. तर हे जे आहे ना कोणती डिक्रीमेंट डी पेअर, तर ही जी आहे ही फ्लॅगवर अफेक्ट होत नाही. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती फ्लॅगवर अफेक्ट होत नाही, म्हणून आपल्याला बाकीच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या घ्याव्या लागतात. आणि मग अशी जे रजिस्टरसाठी बघितलं तर DCRB ते इट अफेक्ट द फ्लॅग, मग फ्लॅगवर अफेक्ट होतं म्हणून काय घेतलं, म्हणून आपण डायरेक्ट JNZ इन्स्ट्रक्शन घेतली, राईट. आणि इथं जी आहे ही कोणत्याच फ्लॅगवर अफेक्ट होत नाही, मग त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे त्याच्यामध्ये चेंजेस करावं लागतं. म्हणजे काय करावं लागतं, 8 बिटमध्ये आपल्याला मूव करून ऑरेड ऑपरेशन करावं लागतं, लॉजिक ऑपरेशन. ते कसं बघा, मग काय मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर डी टू ॲक्युमुलेटर. म्हणजे डी रजिस्टरमधला जो कंटेंट आहे तो कुठं पाठवावा लागतो, तो आपण ॲक्युमुलेटरमध्ये पाठवतो, राईट. मग ॲक्युमुलेटरमध्ये म्हणजे हायर जो बाईट आहे तो कुठं पाठवतो, तो ॲक्युमुलेटरमध्ये. नंतर ॲक्युमुलेटरमध्ये आलं, नंतर ऑरेड द कंटेंट ऑफ रजिस्टर ई विथ ॲक्युमुलेटर. आता जो हायर आता FF आहे, FF म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, डीमध्ये FF जाणार, ईमध्ये FF जाणार. पहिला जो हायर बाईट FF आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये टाकला, नंतर ऑरेड काय केलं, ते कंटेंट ऑफ रजिस्टर ईमध्ये काय राहिलं, ई राहिलं, FF राहिलं. मग त्याच्याशी ऑरेड करायचं, आणि ऑरेड करणं म्हणजे आपल्याला लॉजिक, त्याच्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल माहीत आहे. म्हणजे काय 0 0 ऑर 0 0 0 ऑर 1 1 आणि 1 ऑर 0 1 आणि 1 ऑर 1 1 असं लॉजिक आहे, राईट. तर त्याच्यासाठी कसं प्रोसेस होते, तर दोन्ही जर 0 0 झाले तर तुमचं ते काय होतं, सगळं 0 होतं, राईट. ह्याच्यासाठी घेतले. नंतरची कन्सेप्ट आहे, नंतर घ्यायचं आपल्याला जम्प इफ 0. आता ऑरेड जे आहे ऑर इन्स्ट्रक्शन ती काय अफेक्ट करते, ते फ्लॅग अफेक्ट करते. मग त्याच्यासाठी आपण ते दोन इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत. मग म्हणून घ्यायचे जम्प इफ नॉट 0. म्हणजे जम्प इफ नॉट 0 देन गो टू स्टेप 3. म्हणजे कुठं जायचं, थ्री स्टेप कोणती आहे, डिक्रीमेंट डी पेअर बाय 1 असं जायचं, राईट. मग जोपर्यंत जी काउंटर व्हॅल्यू आहे, म्हणजे जी आपण लोड केलेली व्हॅल्यू आहे, जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत हे जे इन्स्ट्रक्शन आहे ती लूपमध्ये फिरत राहील. म्हणजे पुन्हा डिक्रीमेंट डी पेअर बाय 1, मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर बी टू ॲक्युमुलेटर, ऑरेड द कंटेंट ऑफ रजिस्टर बी ई विथ ॲक्युमुलेटर, लाईक दॅट. आणि जर जम्प इफ 0 झालं तर अदरवाईज रिटर्न टू मेन प्रोग्राम करायचं. क्लिअर. तर आता आपण येऊया फ्लो चार्ट करेल. मग फ्लो चार्ट काय, स्टार्ट लोड डी पेअर विथ FF एच. आपण काही पण जी 16 बिट व्हॅल्यू आहे ती घेऊ शकतो. आता इथं FF घेतल्यानंतर याचं जर बघितलं तर ते बरंच हे होतं. तर याचं डेसिमलमध्ये तुम्ही कन्वर्ट जर केलं तर FFची ठीक आहे 65,335 असं काहीतरी होईल, 535 असं काहीतरी होईल, राईट. ते एकदा कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, राईट. नंतर तुम्ही जर 1028 घेतलं, काही पण घेतलं तरी काही हरकत नाही. म्हणजे त्याच्यानुसार ते डिले आणि लूप क्रिएट होईल. क्लिअर. आता याच्यानंतर आहे मग डिक्रीमेंट डी पेअर बाय 1. डिक्रीमेंट डी पेअर बाय 1 एकने डिक्रीमेंट करायचं डी पेअर. आणि जो हे आहे ही जी इन्स्ट्रक्शन आहे ही डझंट अफेक्ट एनी फ्लॅग. त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट इन्स्ट्रक्शन घेणं गरजेचं. म्हणजे काय करतो आपण, जे मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर डी टू ॲक्युमुलेटर, हायर बाईट जो डेटा आहे रजिस्टर डीमधला तो ॲक्युमुलेटरमध्ये घेतो. आणि मग नंतर नेक्स्ट काय स्टेप, ऑरेड द कंटेंट ऑफ रजिस्टर ई विथ ॲक्युमुलेटर, त्याच्याबरोबर ऑरेड करतो. आणि नंतर लूप. म्हणजे काय, जम्प इफ झेड इज इक्वल टू 0, जम्प इफ नॉट 0 येस असेल देन गो टू लूप. म्हणजे काय, डिक्रीमेंट डी पेअर बाय 1ला द्यायचं. आणि जर असं सगळं सॉल्व झालं, म्हणजे जर काउंट व्हॅल्यू जी आहे डिलेची व्हॅल्यू आपण डेसिमलमध्ये ते FFला कन्वर्ट करून हे केलं, ती जर पूर्ण 0 झाली तर हे रिटर्न म्हणजे कंडिशन नो दाखवेल आणि मग रिटर्न टू मेन प्रोग्राम आहे, राईट. मग आता बघूया आपण प्रोग्राममध्ये काय आहे.
तर सेम मेमरी ॲड्रेस, मशीन कोड, लेबल, न्यूमॉनिक्स, ऑपरँड आणि कमेंट, राईट. तर याच्यामध्ये पहिलं एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस दिला C000H. नंतर इन्स्ट्रक्शन आहे पेअरसाठी आहे, सबरूटीन रजिस्टर पेअरसाठी, म्हणून आपण घेतलं LXID FFFH, राईट. म्हणजे काय लोड FFFH टू रजिस्टर पेअर DE, राईट. असं झालं. हाऊ मच बाईट इन्स्ट्रक्शन इट इज 3 बाईट इन्स्ट्रक्शन. LXID साठी जो अपकोड आहे तो आहे 11 आणि नंतर जो एक्सटर्नल आपण जे नंबर दिला आहे तो आहे FFFF. म्हणून 3 बाईट इन्स्ट्रक्शन म्हणजे 3 मेमरी सायकल ॲड्रेस लागतील. दॅट इज C000H नंतर 11 म्हणजे C000 नंतर C001 C002. नेक्स्ट मेमरी ॲड्रेस आहे C003H. मग तो नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे DCXD म्हणजे डिक्रीमेंट रजिस्टर पेअर DE बाय 1, राईट. आणि मग हे काय करतं, हे जे आहे हे जी इन्स्ट्रक्शन आहे 16 बिट्स म्हणजे रजिस्टर पेअर इन्क्रीमेंट करण्यासाठी, इट डझंट अफेक्ट एनी फ्लॅग. मग फ्लॅग अफेक्ट करत नाही, त्याच्यासाठी आपल्याला ते जे डेटा आहे एकेका रजिस्टरमध्ये दाखवून ऑर करून ते त्याच्यासाठी आपल्याला लूप क्रिएट करायचं. मग त्याच्यासाठी काय, आणि जी DCXD आहे इट इज द ओनली 1 बाईट इन्स्ट्रक्शन, क्लिअर. नंतरची नेक्स्ट एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C004H. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे मूव AD म्हणजे कंटेंट ऑफ रजिस्टर D इज ट्रान्सफर टू अक्युमुलेटर. म्हणजे मूव द म्हणजे कमेंटमध्ये बघा मूव द कंटेंट ऑफ रजिस्टर D टू अक्युमुलेटर, क्लिअर. हे झालं. नंतर काय इट इज याचा जो अपकोड आहे तो आहे 7A आणि इट इज 1 बाईट इन्स्ट्रक्शन. आणि मगाशी जे DCXD होतं त्याचा जो अपकोड आहे 1B, इट इज ऑल्सो 1 बाईट इन्स्ट्रक्शन. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C005, राईट. C005 आणि इन्स्ट्रक्शन आहे ORAE म्हणजे म्हणजे याचाच अर्थ काय, ऑरेट द कंटेंट ऑफ रजिस्टर E विथ ॲक्युमुलेटर. म्हणजे आता रजिस्टर D मधला जो कंटेंट होतो ॲक्युमुलेटरमध्ये टाकला आपण, आणि नंतर राहिला E मधला जो कंटेंट आहे त्याच्याबरोबर ॲक्युमुलेटरचं कंटेंट बरोबर त्याचं ऑर करायचं. म्हणजे जेव्हा 0 येईल तेव्हा ॲड्रेस रिझल्ट फक्त 0 येतं, आणि जेव्हा 0 येईल तेव्हा रिझल्ट 0 येतं. नंतर 01 असल्यावर 1 येतं, 10 असल्यावर 1 येतं, 11 असल्यावर 1 येतं. हे आपल्याला लूपसाठी कामाला आहे, राईट. मग ऑरेट केल्यानंतर इट इज ऑल्सो 1 बाईट इन्स्ट्रक्शन. त्याचा जो अपकोड आहे तो आहे P3. आणि नंतरची इन्स्ट्रक्शन एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C006H आणि नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे JNZ लूप. मग JNZ जे आहे ते लूप आहे इट इज 3 बाईट इन्स्ट्रक्शन. त्याचा जो अपकोड आहे तो C2 आहे. आणि नंतर ते लूप कुठं जंप होतं तर ते बघा, तर त्याच्यासाठी एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस कुठं आहे तो आहे C003. म्हणून आपण लोअर बाईट ॲड्रेस दिला 03 आणि C0, इट इज अ 3 बाईट इन्स्ट्रक्शन. म्हणून याला 3 मेमरी ॲड्रेस लागतील, दॅट इज C006, C007 आणि C008. आणि याचा जो अर्थ आहे तो कमेंटमध्ये जम्प इफ Z इज इक्वल टू 0, दॅट इज जम्प इफ नॉट 0, राईट. आणि देन गो टू लूप असं आहे. नंतरची एक्सटर्नल मेमरी ॲड्रेस आहे C009H आणि इन्स्ट्रक्शन आहे रिटर्न. म्हणजे रिटर्नचा अर्थ आहे रिटर्न टू मेन प्रोग्राम. आणि याचा जो अपकोड आहे तो अपकोड आहे C9, राईट. तर याच्यानुसार आपल्याला काय करता येतं, तर याच्यानंतर टाईम डिले काढता येतं. ते टाईम डिले तुम्ही जसं आपण मेन प्रोग्राम बघितलं आणि याच्या अगोदर जे मी तुम्हाला स्लाईड दाखवली होती तर त्याच्यानुसार बघा की याला की LXIDला किती टी स्टेट लागतात, नंतर DCXला किती टी स्टेट लागतात, मूव ADला किती टी स्टेट लागतात, ORAला किती स्टेट लागतात, JNZला किती स्टेट लागतात आणि रिटर्नला किती. म्हणजे याच्यानुसार जे लूप आहे त्याच्यानुसार तुम्हाला डिले जे आहे डिले टाईम ते तुम्हाला टोटल टाईम डिले कॅल्क्युलेट करता येतो. ओके, अशा प्रकारे आपला हा 3रा युनिट संपलेला आहे. तर कोणाला काही क्युरी असेल तर बाकीचं विचारू शकता. आणि याच्यावर याचा जो टाईम डिले ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे होमवर्कसाठी, क्लिअर. इफ एनीवन हॅज एनी क्युरी देन आस्क मी एनी टाईम. म्हणजे तुम्ही कधी पण मला विचारू शकता, क्लिअर.
तर असा हा तिसरा युनिट आपला संपलेला आहे. नेक्स्ट युनिट आपण उद्या स्टार्ट करूयात. क्लिअर? आर यू गेटिंग माय पॉईंट? सगळ्यांना कळालं व्यवस्थित? अगदी व्यवस्थित. आता हे जे सगळे जे प्रोग्राम आहेत मी आता व्हॉट्सअपवर पण रेकॉर्डिंग पाठवतो आहे, नंतर गुगल ड्राईव्हवर पण पाठवणार आहे आणि तुम्हाला आपल्या म्हणजे क्लासरूमवर आपल्याला काय जे नोट्स आहेत त्या अवेलेबल होतील. क्लिअर? ओके देन. तर आता आपण इथे स्टॉप करूया आजचे दिवस. ओके.